गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळी सकाळी मस्त ऊन पडलं होतं बघू शकता. आणि आज खूप दिवसातून सूर्य दिसतोय. म्हणजे रोज आभाळ आलेलं असतं आणि आज थोडासा दिवस दिसत. मी साऊला खेळायला टाकले आणि साऊ बघा कुठे चालली, बाहेर गॅलरी. आणि रात्रभर पाऊस चालू होता त्यामुळं इकडे सगळे गॅलरी सगळं ओलं ओलं झालेलं आहे. आणि सकाळी पण बघू शकता, सकाळी सकाळी पाऊस चालू झालाय जोरात. आणि हा पाऊस रात्रभर चालू होता. आणि माझे कालचेच कपडे अजून वाळलेले नाही. कालचेच कपडे इकडं तशीच आहे रॅकवरती. आणि पाऊस बघू शकता किती जोरात चालू आहे इकडं. आणि साऊ बघा, साऊ बघा कशी गारव्याला खेळते. तिला मध्ये टाकलं की लगेच बाहेर येते. आणि त्यानंतर मी बेड आवरून घेतला. बेडवरती सगळे कपडे ते पूर्ण साऊ सू करत असते ते सगळं मी घेऊन बसते जवळच पॅन्टी वगैरे घेतलेल्या असतात ते सगळं आवरायचं असतं. आता इथं मी बेडशीट काढून घेतलं आणि नवीन बेडशीट टाकलं. आणि माझं सीझर झालेलं आहे त्यामुळं म्हणजे सीझर झालं आणि त्यानंतर सेप्टिक पण झालं होतं. त्यामध्ये मला खूप जास्त त्रास झाला. म्हणजे मी 10 दिवस ॲडमिट होते आणि त्यामध्ये मला हायर अँटीबायोटिक आणि हाय डोस चालू होता. तर सीझर ते सगळे ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर पण बरेच दिवस दवाखाना चालू होता, 2-2.5 महिने. तर त्यामध्ये मला खूप जास्त पेन झालं आणि मला अजून पण त्रास होतो. कधी कधी खूप जास्त पोटात दुखत असतं. आणि आता थंडी म्हणजे पाऊस झाला की गारवा तयार होतो वातावरणात, त्यामुळं पाठ आणि कंबर तर खूप जास्त दुखत असतं. आणि साऊला बघायला मी एकटीच असते त्यामुळं साऊला बघून दिवसभर खूप जास्त थकून जाते. आणि आम्ही इथं हायवेच्या कडाला राहतो त्यामुळं गाड्यांच्या हॉर्नचा इतका आवाज येतो की साऊ झोपली ना तरी पण मोठ्या मोठ्या गाड्या असतात तर ट्रकचा हॉर्नचा आवाज खूप मोठा असतो. तर ते वाजली का साऊ लगेच उठून जाते, जादा वेळ ती झोपत पण नाही. आणि मला किती पण त्रास होत असला तरी पण मला साऊकडं बघून ताकद मिळते. कारण की साऊकडं बघितलं का माझ्या मनात एकच विचार असतो की तिच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, उठायचं आहे, लढायचं आहे. तिचं भविष्य आपल्या हातात आहे, ते आपल्याला चांगलं घडवायचं आहे. साऊ झाल्यापासून माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलेलं आहे. म्हणजे आधी मी फक्त स्वतःचा विचार करायचे, पण आता सतत फक्त बाळाचा विचार मनात असतो. आई झाल्यानंतर झोप कमी होते, जबाबदाऱ्या वाढतात, पण बाळाकडे बघितलं की आपलं सगळा थकवा निघून जातो. प्रत्येक दिवस आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतो, नवीन अनुभव येत असतात. ज्या गोष्टींना मी सामोरे गेले किंवा ज्या गोष्टींना मी तोंड दिलं त्या गोष्टी आपल्या बाळाच्या आयुष्यात घडू नये याच्यासाठीच काहीतरी करायची धडपड चालू असते. सर्वच मोठे कपडे साऊचे. साऊ रात्रभर सू करत असते, तिला गार लागलं की लगेच सू करते. बाळा खाली नको जाऊ पिले. कपडे काढून घेतले, कपडे गारच आहे पण काढून घेतले कारण की इकडं पाऊस पण चालू आहे. आता ते वाळणार पण नाही. साऊ बघा सुटली लगेच बाहेर, लगेच खाली गारव्याला. साऊ बघा माझी आंघोळ होईपर्यंत झोपली. फक्त तिला मी झोपी लावली सगळं आवरून घेऊन
आणि फक्त आंघोळ करून आले आणि लगेच इकडे उठलीये, कशी हसतीये. साऊच्या बाबांनी मस्तपैकी भुगा बनवला होता. मी साऊचा आवरूपर्यंत त्यांनी नाश्ता बनवला होता आणि मी पण आता नाश्ता करायला घेतला. साऊला आंघोळ वगैरे घालून साऊ झोपली होती इथं, बघू शकता. तोपर्यंत पटकन कपडे वगैरे वाळत घालून घेतले आणि आता स्वयंपाक करायचा आहे. साऊला आंघोळ घातली आणि झोपी लावली. त्यानंतर मी कपडे वगैरे वाळत घातले, म्हटलं पटकन वाळून जातील, पाऊस चालू आहे तर. पण साऊ झोपली नाही जादा वेळ. मी फक्त पीठ मळलं तोपर्यंत साऊ उठून गेली. त्यानंतर बॅटऱ्या लावायला आलेले होते, त्यामुळं बराच वेळ त्यात गेला. सकाळी खूप जास्त उशीर झाला होता स्वयंपाकाला. भेंडी बनवायची होती पण भेंडी बनवायची राहूनच गेली. बघू शकता इथे तव्यावरतीच मी थोडीशी भेंडी बनवून टाकली, कारण की मला पटकन बनवायची आहे. सकाळी साऊ झोपली नाही त्यामुळे स्वयंपाक राहूनच गेला होता. फक्त माझ्या पुरत्या 2-3 चपात्या बनवून दूध चपाती खाल्ली आणि साऊसाठी जेवण बनवलं होतं. साऊचं नेहमीचा नाश्ता ते. दूध गरम करून घेतलं आणि साऊला झोपी लावली आणि भांडे घासून घेतले. आणि उद्या एकादशी आहे म्हणून इथं साबुदाणा पण भिजत टाकलाय. सगळं आवरून घेतलं आणि बघा इकडं साऊ पण मस्त झोपली.